Access denied. Access granted. नमस्कार मित्रांनो, प्रॉस्पेरटेक यूट्यूब चॅनलमध्ये मी हर्षल आपलं स्वागत करतो. मित्रांनो, आपण मागच्या व्हिडिओमध्ये बघितलं होतं की व्हेरिएबल, लेट आणि कॉन्स्टंट या तिघांमध्ये फरक का असतो. आज आपण डेटा टाइप्स बद्दल माहिती घेणार आहोत. आता जावास्क्रिप्ट मध्ये डेटा टाइप्सच्या दोन कॅटेगरीमध्ये डिवाइड केल्या गेलेल्या. एक असते प्रिमिटिव्ह डेटा टाइप, दुसरे असते नॉन प्रिमिटिव्ह डेटा टाइप. आपण त्यांना म्हणू शकतो रेफरन्स डेटा टाइप किंवा नॉन रेफरन्स डेटा टाइप. प्रिमिटिव्ह डेटा टाइप आणि नॉन प्रिमिटिव्ह डेटा टाइप या दोघांमध्ये काय फरक आहे ते आपल्याला आता बघायचं आहे. चला तर मग सगळ्यात आधी आपण नेहमीप्रमाणे एक फाईल बनवू. पीडीटी प्रिमिटिव्ह डेटा टाइप, नॉन प्रिमिटिव्ह डेटा टाइप .html. सगळ्यात अगोदर टोटल किती टाइपचे डेटा टाइप असतात जावास्क्रिप्ट मध्ये? तर जावास्क्रिप्ट मध्ये टोटल 8+ टाइपचे डेटा टाइप्स असतात. जावास्क्रिप्ट. ओके, त्याच्यानंतर पहिलं घेऊ आपण प्रिमिटिव्ह डेटा टाइप. प्रिमिटिव्ह डेटा टाइप आणि इकडे साईडला घेऊन घेऊ नॉन प्रिमिटिव्ह डेटा टाइप. ओके, आता यांच्यातला फरक काय? तर पहिला फरक आहे, ज्यावेळेस आपण प्रिमिटिव्ह डेटा टाइप मध्ये एखादी व्हॅल्यू स्टोअर करतो तर तो जो डेटा असतो तो डायरेक्टली स्टोअर होतो. म्हणजे काय? अलाव स्टोरिंग डेटा डायरेक्टली, म्हणजे जे काय आपण स्टोअर करणार आहे ती व्हॅल्यू जी काय ती डायरेक्टली स्टोअर होते. ओके, पण नॉन प्रिमिटिव्ह डेटा टाइप मध्ये तसं नसतं. नॉन प्रिमिटिव्ह डेटा टाइप मध्ये ज्यावेळेस आपण एखादी व्हॅल्यू असाइन करतो ती त्याचा मेमरी ब्लॉकचा ऍड्रेस म्हणून स्टोअर होते. म्हणून याला आपण रेफरन्स असं म्हणतो. रेफरन्स किंवा मग ऍड्रेस. हा झाला आपला पहिला फरक. त्याच्यानंतर नेक्स्ट दुसरा फरक असतो की आपण ज्या वेळेस प्रिमिटिव्ह मध्ये डेटा स्टोअर करतो त्यावेळेस आपण एकच व्हॅल्यू स्टोअर करू शकतो एका वेळेला. स्टोअर ओनली वन व्हॅल्यू ऍट अ टाइम. ओके, पण नॉन प्रिमिटिव्ह डेटा टाइप मध्ये काय असतं तर आपण इथं नंबर ऑफ व्हॅल्यू स्टोअर करू शकतो. नंबर ऑफ व्हॅल्यूज, हा दुसरा फरक. त्याच्यानंतर नॉन प्रिमिटिव्ह डेटा टाइप कुठे स्टोअर होतो, कुठल्या मेमरी ब्लॉक मध्ये असतो? तर तो असतो स्टॅक एरियामध्ये. आपण बघितलं होतं तो स्टॅक एरियामध्ये स्टोअर होतो. पण रेफरन्स टाइप कुठे स्टोअर केला जातो आपला? तर तो असतो आपला हीप एरियामध्ये. हा तिसरा फरक. त्याच्यानंतर नेक्स्ट आपला जो प्रिमिटिव्ह डेटा टाइप असतो हा नॉट शेअरेबल असतो. नॉट शेअरेबल. आणि जो नॉन प्रिमिटिव्ह डेटा टाइप असतो हा शेअरेबल असतो. नेक्स्ट आपलं प्रिमिटिव्ह डेटा टाइप काय असतो? हा नॉन रेफरन्स असतो. नॉन रेफरन्स. आणि नॉन प्रिमिटिव्ह डेटा टाइप असतो ऑब्व्हियसली हा नॉन रेफरन्स, म्हणजे हा रेफरन्स टाइपचा असतो. त्याच्यानंतर प्रिमिटिव्ह डेटा टाइप हे काय असतात तर प्रीडिफाईंड डेटा टाइप असतात. प्रीडिफाईंड डेटा टाइप्स असतात. आणि नॉन प्रिमिटिव्ह कसे असतात तर हे युजर डिफाईंड डेटा टाइप असतात. त्याच्यानंतर नेक्स्ट फरक असतो आपला की प्रिमिटिव्ह डेटा टाइप मध्ये कुठल्या कुठल्या डेटा टाइप येतात? तर येतो आपला स्ट्रिंग. त्याच्यानंतर नेक्स्ट असतो आपला नंबर, बुलियन, अनडिफाईंड आणि शेवटचा असतो म्हणजे नल.
आपण ऑब्जेक्ट असं म्हणू शकतो. आणि नॉन प्रिमिटिव्ह डेटा टाइप मध्ये कुठले कुठले असतात तर याच्यामध्ये असतात आपला अरेज, त्याच्यानंतर क्लासेस, त्याच्यानंतर क्लास अँड ऑब्जेक्ट्स, आणि फंक्शन्स. हे असतात आपले प्रिमिटिव्ह डेटा टाइप आणि नॉन प्रिमिटिव्ह डेटा टाइप मधला फरक. आता जावास्क्रिप्ट मध्ये जे डेटा टाइप आहेत ते बॅकएंड मध्ये यूज होतात, युजर किंवा प्रोग्रामर ते यूज करत नाही. म्हणून मी इतक्या दिवसापासून म्हणत होतो की जावास्क्रिप्ट मध्ये डेटा टाइप्स नाही आहेत. आता ते कसं आहे ते आपण पुढे बघूच. तर मग त्याच्या आधी आता आपण हे जे डेटा टाइप आहेत, आतापर्यंत आपण व्हेरिएबल वगैरे डिफाईन केले, त्यावेळेस आपण काय केलं, सिंपल असं लिहिलं व्हेरिएबल ए इज इक्वल टू, समजा आपल्याला नंबर हवा, स्ट्रिंग हवी असेल तर आपण इथं हॅलो पास केलं. समजा आपल्याला नंबर हवा असेल तर आपण डायरेक्टली नंबर पास केलं. पण आपण डेटा टाइप यूज केला का कुठला, इंटिजर, स्ट्रिंग असा स्पेसिफिक डेटा टाइप यूज केला का, नाही ना. मग आता हे डेटा टाइप यूज कसे होतात, तर हे डेटा टाइप इंटरप्रिटर यूज करतो. तसा बॅकएंडला आपण फक्त व्हॅल्यू असाइन करायची असते. म्हणजे कसं, याला कमेंट करतो मी आणि इथं आपण एक प्रोग्राम टाईप करू आपला. ओके, इथं आलो बघा. आता जावास्क्रिप्ट मध्ये आपण काय केलं, एक व्हेरिएबल बनवला, व्हेरिएबल ए इक्वल टू, समजा याच्यामध्ये व्हॅल्यू दिली मी हॅलो. आला हॅलो, याला आपलं प्रिंट करायचं. तर काय करणार, डॉक्युमेंट डॉट राईट ए, सेव्ह केलं आणि प्रोग्रामला रन केला. हे बघा हॅलो प्रिंट झाला. पण हा कुठल्या डेटा टाइप मध्ये, कुठल्या टाइप मध्ये स्टोअर झाला, आपण तिथं स्ट्रिंग मेन्शन केलं नाही, जसं आपण सी जावा मध्ये मेन्शन करतो किंवा पुढं. जसं की आपण तिथं काय करतो, या व्हॅरच्या जागेवर आपण जसं लिहिलं इंटिजर ए, बरोबर, किंवा मग फ्लोट ए, स्ट्रिंग ए. आपल्याला जर माहिती करायची असेल त्यासाठी आपण टाइप ऑफचा वापर करू शकतो. टाइप ऑफ काय, तर हा एक प्रकारचा रिझर्व वर्ड आहे. तो काय करतो, डेटा टाइपला आयडेंटिफाय करण्यासाठी आपण त्याचा वापर करू शकतो. टाइप ऑफ वरती लिहून घेऊ, टाइप ऑफ. टाइप ऑफ काय, इज वन ऑफ रिझर्व्ड वर्ड. It is used to identify data type. असं आपण म्हटलं. डेटा टाइपचं पुढे पण लिहून घेऊ थोडंसं, ऑफ ए व्हेरिएबल, म्हणजे व्हेरिएबलचा डेटा टाइप माहिती करण्यासाठी आपण त्याचा वापर करू शकतो, किंवा व्हॅल्यू कुठली यूज केली आपण ते कुठल्या टाइपची ते माहिती करण्यासाठी याचा आपल्याला करता येतो. आता बघा, आपण हा डॉक्युमेंट डॉट राईट एल केलं, याला प्रिंट केलंय. ओके, याचं आउटपुट जर आपण बघितलं तर आपल्याला हॅलो दिसतंय. पण आता हा हॅलो जो लिहिलाय आपण, हा कुठल्या डेटा टाइप मध्ये आलाय तर आपल्याला ते बघायचंय. मग आपण काय करू, याला बीआर करून देतो, बीआर. आणि इथं दिलं आपण टाइप ऑफ ए, असं आपण यूज केला. ओके, म्हणजे आपल्याला कळेल की ते नेमकं कुठल्या टाइप मध्ये येतं. सेव्ह केलं. अरे याला कमेंट करायचं राहील. हे बघा हॅलो कोशामध्ये येतो, तो स्ट्रिंग डेटा टाइप मध्ये. समजा आपण याच्याऐवजी नंबर घेतला, व्हेरिएबल बी इज इक्वल टू, इथं काहीतरी नंबर असाइन केला, 56 केला समजा. आता मी इथं बीला प्रिंट केला आणि या ठिकाणी पण बी घेतला, ब्रेक, खालचा लाईन लावाय आपल्याला डेटा, ब्रेक, सेव्ह. बघा काय आला, 56 काय आहे तर नंबर आहे. समजा मी 56 च्या ऐवजी इथं 56.44 केला, काय हा डबल आहे का फ्लोट आहे, काय वाटतं तुम्हाला,
आपल्या इथं काय येणार आउटपुट बघा काय आलं, नंबरच आहे. नंबर कुठल्याही टाईपचा असो इथं नंबरच घेणार, डबल फ्लोट काहीच काय नाही. त्याच्यानंतर आपण पुढचा व्हेरिएबल बनला, व्हेरिएबल सी इक्वल टू, समजा इथं मी दिलं ट्रू. आता ट्रू काय आहे, कुठल्या टाईप मध्ये येत आहे ट्रू, बुलियन ना. मग या ठिकाणी आपण जर सी ला प्रिंट केलं, सेव्ह केलं, हे बघा ट्रू इक्वल टू बुलियन आलं. समजा आपण फक्त व्हेरिएबल डिफाईन करून दिला, डिक्लेअर केला व्हेरिएबल डी. तर हा व्हेरिएबल डी कशामध्ये येणार, व्हेरिएबलला आपण काय व्हॅल्यू असाइन केली का, नाही ना. मग हा येणार आपला कशामध्ये येणार, तर अनडिफाईन्ड टाईप मध्ये. बघा अनडिफाईन्ड. ओके. त्याच्यानंतर पाचवा कुठला भेटला होता आपण, तर नल. समजा इथं घेतला आपण व्हेरिएबल ई इक्वल टू नल. आला नल इक्वल टू ऑब्जेक्ट. या प्रकारे आपण कुठल्या टाईपचा डेटा टाईप यूज करतोय ते जर आपल्याला माहिती करायचं असेल तर ते आपण टाईप ऑफ ने चेक करू शकतो की आपला व्हेरिएबल कुठल्या टाईप डेटा टाईपचा. ओके. हे होतं आपलं डेटा टाईप्स मध्ये प्रिमिटिव्ह आणि नॉन प्रिमिटिव्ह डेटा टाईप मध्ये काय काय असतं, टाईप ऑफचा वापर कशासाठी केला जातो. जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा. जर तुम्हाला काही प्रश्न असतील तर कमेंट सेक्शन मध्ये विचारा. आणि जर तुम्हाला असे नवीन नवीन व्हिडिओ कुठल्या वेगळ्या टॉपिकवर हवे असतील तेही मला कमेंट सेक्शन मध्ये सांगा. आणि असे नवीन नवीन व्हिडिओ बघण्यासाठी आणि त्याचे अपडेट्स आपल्या मोबाईलला मिळवण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.